तर मार्कडवाडीमध्ये थोड्याच वेळात बॅलेट पेपरवर मतदान सुरू होणार आहे। मार्कडवाडीच्या मतदानासाठीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पोलीस प्रशासन गावकऱ्यांना मतदानापासून रोखणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मार्कडवाडीचे ग्रामस्थ बॅलेटवर मतदानावर ठाम असून अवघ्या काही वेळातच तिथे मतदानाला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात बॅलेट पेपरवर मतदान सुरू होईल। मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आता पोलीस प्रशासनाला गावकऱ्यांना मतदानापासून रोखता येणार का की गावकरी मतदानावर ठाम राहणार आणि मतदान करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार होती, मात्र तासभर उशीर झालेला आहे। यानंतर आता अवघ्या काही वेळातच मार्कडवाडीमध्ये मतदानासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल। पोलीस प्रशासन गावकऱ्यांना मतदानापासून रोखणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा आग्रह धरला आणि त्यानंतर आता आज मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अवघ्या काही वेळातच। आपल्या मार्कडवाडीमध्ये काही वेळात खरं तर बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात होती, त्याची तयारी आपण ही सगळी पाहतोय। गाव मार्कडवाडी, बूथ क्रमांक 9702। खरं तर 254 माळशिरस विधानसभा मतदारसंघात पारदर्शक निवडणूक प्रक्रिया करण्यासाठी हे सगळं आपण पाहतोय। बूथ या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। नागरिक मतदानासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याची सगळी प्रक्रिया जी आहे ती खरं तर या ठिकाणी आता आपल्याला करण्यात येताना पाहतोय। काय नेमकं आहे या ठिकाणी आपण पाहूयात। हे सगळे उमेदवारांचे नाव आहेत, त्यांची मतदान पत्रिका संपूर्ण आहे। ज्या ठिकाणी हे सगळे उमेदवार आहेत त्यांच्या मतदारांची खरं तर याद्या आहेत त्यांच्या जवळपास, आणि हे सगळं होत असताना मोठ्या संख्येने मतदार जे आहेत तेही या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळं काही वेळात आता ही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरुवात होणार आहे। बॅलेटद्वारे मतदान होण्याची खरं तर जर इथं मतदान झालं तर ही पहिलीच वेळ असेल ज्या ठिकाणी आपण पाहतोय की राज्यभरात ईव्हीएम मशीनवर जो आक्षेप निर्माण केला जातोय त्याच्या विरोधात खरं तर हे गावांनी आवाज उठवला आणि आमचं मतदान जे आहे ती योग्य उमेदवाराला गेलं नाही असं त्यांनी जी भूमिका घेतली त्याच्या विरोधात प्रशासनाने याला विरोध केला होता। आणि त्यानंतर खरं तर आता बॅलेट पेपरवर या ठिकाणी मतदानाला काही वेळा सुरुवात होती। स्वतः आमदार जे आहेत ते माळशिरसचे उत्तम जानकर या ठिकाणी आहेत। कॅमेरा